श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आदर्श विद्यामंदिर विंग येथे आज आपण आलेलो आहोत। या शाळेच्या अटल लॅबला आज आपण भेट देणार आहोत। अटल लॅब ही विज्ञान प्रेमींसाठी खरंच पर्वणीच म्हणावी लागेल। याचं काम ह्या शाळेनं अतिशय सुंदर पद्धतीनं सुरू ठेवलेलं आहे। अटल लॅब ही ठराविक शाळांकडे मोठ्या शाळांकडे उपलब्ध असणारी ही प्रयोगशाळा आहे। अतिशय सुंदर पद्धतीनं काम सध्या चालू आहे। आपण जी गणपतीची मूर्ती बघतोय ही अटल लॅबमध्ये तयार करण्यात आलेली आहे। अटल लॅबचे साधारणपणे सायन्सचे टीचर याचं कामकाज पाहतात। अटल लॅब ही आदर्श विद्यामंदिरची एक महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणावा लागेल। विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी, विज्ञानाकडे वळण्यासाठी, विज्ञानाचा दृष्टिकोन तयार करण्यासाठी अटल लॅब महत्त्वाचं काम करत आहे। या शाळेनेही तितक्याच नाविन्यपूर्ण पद्धतीनं ही अटल लॅब तयार केलेली आहे। शासनाच्या मदतीनं, संस्थेच्या सहकार्यानं ही अटल लॅब आज सध्या काम करताना आपले दिसते। विविध प्रकारची उपकरणं या अटल लॅबमध्ये आहेत। विद्यार्थी स्वतः ती हाताळतात, शिक्षक त्यांना फक्त मार्गदर्शन करण्याचं काम करतात। या प्रयोगशाळेमध्ये विविध प्रकारची उपकरणं आहेत, जेणेकरून विद्यार्थी स्वतः कृती करतील, स्वतः शिकतील, त्यातून काहीतरी त्यांना बोध होईल असं कार्य ह्या अटल लॅबचं सध्या सुरू आहे। अटल लॅब ही विज्ञानाच्या दृष्टीनं फार महत्त्वाची असं साधनसामुग्री म्हणावी लागेल। अटल लॅबच्या मदतीनं तयार करण्यातल्या विविध प्रकारचे पोस्टर, विविध प्रकारचं साहित्य आपल्याला अटल लॅबमध्ये दिसतं। अटल लॅब ही अतिशय सुंदर पद्धतीनं सध्या काम करताना दिसते। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, अशा पद्धतीनं काम सध्या या शाळेचं सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं नावलौकिक मिळवत आहे। चला बघूया। बापूजींचा घे। मॅडम हे कशात बनवलेलं आहे? हे लेझर इंग्रेव्हेशन मशीनमध्ये बनवलेलं आहे। लेझर इंग्रेव्हेशन मशीन इथं आहे। हा लेझर आहे आणि पण लॅपटॉप थ्रू त्याला एखादी इमेज दिली असेल त्या जीपीजी इमेज इमेज सगळं पूर्ण स्कॅन होतं। शाळेचं नाव, त्यांचं नाव हे पण त्याच्यावरती प्रिंट केलेलं आहे। हे कशावर केलेलं आहे? हे 3D प्रिंटरवरती केलेलं आहे। त्याचबरोबर हे पण लेझर इंग्रेव्हेशनमध्ये प्रिंट केलेलं आहे। गणपतीचे फोटो आहे।